Krishna Hare Jai Ram Krishna Hare Hare Ram Krishna 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 Hare Ram Hari Hare Ram Krishna 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 Hare
एकदा गायनाच्या रसाची टाळ्या होत्या.
संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, जगद्वंदनीय जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे ज्ञानेश प्रिय देहनिवासी श्री संत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या मृत्यू लोकामध्ये माझा जर विश्वास कुणावरती असेल तर तो म्हणजे संतांच्या पायावरती आहे. विठ्ठल प्रस्तुत चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे असा की सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्या गावकऱ्यांनी केलेले हे गणेश उत्सवाचे नियोजन, तसे तर नाव काय मला एवढे माहिती नाही, परंतु अचानक या तरुण मंडळांनी कीर्तन ठेवलं, त्यांचे मी आभार मानते व तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलात आणि हे कीर्तन ठेवले गणेश उत्सवामुळे. आता गणपती बाप्पा आहेत तरी कुणाला माहित नाही असं कुणालाच नाही, परंतु गणपती बाप्पा कशापासून तयार झाले, कशापासून झाले तर
तसं हे मूल म्हणतात, आई माझं काम काय? त्यावेळेस माता पार्वती म्हणतात की मी स्नान करण्यासाठी जाते, तू आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. त्यावेळेस ते म्हटला की आई मी लक्ष ठेवेल, परंतु जर मला कोणी मी अडवलं आणि विचारलं की बाळा तू आम्हाला अडवणारा कोण, तर माझं नाव काय? त्यावेळेस माता पार्वती म्हणतात की तू माझा विनायक करत आहेस म्हणून तुझं नाव विनायक ठेवते. गणपती बाप्पाचं अगोदरचं नाव विनायक होतं. मग गणपती बाप्पा म्हणजेच विनायक भगवान हे बाहेर लक्ष ठेवण्यासाठी जातात. एवढ्याच समोरून शिवजी येतात आणि म्हणतात की हे बालका सरक जाऊ दे. परंतु ते विनायक भगवान होते, ते म्हटले की आम्ही आमच्या आईची आज्ञा मोडणार नाही, आज येऊ द्यायचं नाही सांगितलं. परंतु ते शिवजी होते, अत्यंत क्रोधग्न झालेले होते महाराज. ते म्हटले सरकतोस का नाही? सरकलेच नाही. अखेर शिवजींनी डायरेक्ट आपलं त्रिशूळ घेतलं आणि त्यांचं शिर हे कापून टाकलं. मग आता शिर कापून टाकल्यावर बाळ आई म्हणून ओरडलं. एवढ्यामध्ये माता पार्वती बाहेर आल्या. समोर बघतात तर रक्ताच्या छिळकांड्या पडलेल्या होत्या. बघितलं तर आपल्या मुलाचं मस्तक हे आपल्या पतीने कापलेलं होतं. माता पार्वती म्हणतात की शिवजी तुम्ही हे काय केलं? मला माझं मूल परत पाहिजे. त्यावेळेस शिवजी आपल्या सेवकांना सांगतात की उत्तर दिशेला जो कोणी झोपलेला असेल, जो कोणी विश्रांती करत असेल, त्याचं शिर कापून आणा. त्यावेळेस ते जातात आणि उत्तर दिशेला झोपलेलं कोण होतं? हत्तीचं पिल्लू होतं. हत्तीच्या पिल्लाचं शिर कापून आणतात आणि गणपती बाप्पाला लावून देतात. सोंड हलवत हलवत महाराज ते बाळ उभं राहतं. आता माता पार्वतीला प्रश्न पडला की याला देव कोण मानणार? त्यावेळेस माता पार्वती म्हणतात की शिवजी तुम्ही याला जिवंत केलं, परंतु याला देव कोण म्हणणार? त्यावेळेस भगवान शंकर म्हटले देवी चिंता करू नका, 33 कोटी देवदेवता आहेत त्याला देव म्हणतील. म्हणून आपल्या गणपती बाप्पाला आज आपण 11 दिवस, परंतु कुठे 9 दिवस, कुठे 10 दिवस, आपल्या ते 9 दिवस हा गणेश उत्सव साजरा झालेला आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचा आज मला गणपती बाप्पामुळे या सर्व मित्रमंडळांमुळे मला कीर्तनाची सेवा मिळाली. यांचे मी धन्यवाद मानते. विठ्ठल विठ्ठल. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. मोठमोठे गुणीजन मंडळी कार्यक्रमात उपस्थित आहेत. टाळकरी माळकरी विनेकरी सर्व श्रोते मंडळी सुंदर आहेत. आणि या सुंदर गोष्टींचं कौतुक जर माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेत करायचं झालं तर ते असं करता येईल की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसा गळी अंगनांगी. या कार्यक्रमात प्रत्येक अंगनांग हे लावण्यपूर्ण अशा स्वरूपात आहे. आणि अशा या लावण्यपूर्ण स्वरूपामध्ये माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनरूपी सेवा विठ्ठल विठ्ठल. तसा जर विचार केला तर संपूर्ण भगवंताचं नाम मुखामध्ये येणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण एकदा भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई असावी लागते. तेव्हा कुठेतरी भगवंत आपल्यावरती कृपा करतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले
आलेलो आहोत, भगवत कीर्तनामध्ये बसलेलो आहोत आणि या कीर्तनासाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आता कुणी म्हणेल की कोण हो तुकोबाराय? तर ऐका, ज्यांच्या नामाचा उच्चार केल्यावर यमाला थरकाप सुटतो ते तुकोबाराय. तुकाराम 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 नाम घेता कापे यम. अहो, ज्यांच्या नामाच्या उच्चाराने यमाला थरकाप सुटतो ते तुकोबाराय. ज्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर अभंग गाथा पाण्यावर तरवली ते तुकोबाराय. जे आपल्या भगवती चिंतनाच्या जोरावर विष्णू स्वरूप झाले व सदैव वैकुंठाला गेले असे महान भगवत भक्त अधिकारी संपन्न श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि आजच्या सेवेसाठी निवडलेला त्यांचा हा अभंग विठ्ठल मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. परंतु आपण बऱ्याच ठिकाणी बघतो विश्वास कमी आणि संशय जास्त. परंतु माझे ज्ञानोबाराय म्हणतात की या जगामध्ये सर्वात मोठे पाप कुठले असेल तर ते म्हणजे संशय घेणे आहे. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी असे. या जीवनामध्ये सर्वात मोठं पाप कुठलं असेल तर ते म्हणजे संशय घेणे आहे. एके ठिकाणचा प्रसंग, आपण जर संसारामध्ये संशय घेतला, अविश्वास दाखवला, तेव्हा समजायचं की आपला विनाश हा निश्चित आहे. कसं काय तर एक उदाहरण सांगते. एका खेडेगावातला प्रसंग आहे. सासू आणि सुनदोगी एकाच घरात राहत होत्या. सासू आणि सुनदोगी एकाच घरात राहत होत्या. परंतु सुनेचाही सासूवरती विश्वास नव्हता आणि सासूचाही सुनेवरती विश्वास नव्हता. सून बाहेर गेली की सासू काहीतरी चोरून खायची, सासू बाहेर गेली की सून काहीतरी चोरून खायची. एके दिवशी सूनबाई काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेल्या. सासूबाईंना वाटलं चांगलाच चान्स आहे, आपण काहीतरी चोरून खाल्ले पाहिजे. सासूबाई किचन मध्ये जातात, इकडे तिकडे बघतात. आता लवकर होणारा पदार्थ कोणता सांगा मत मौलाना? दररोज स्वयंपाक तुम्हीच बनवता ना? काय बनवतात? तुम्हीच बनवता ना? शेवाळ्याचा भात, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बोटुळ्याचा भात. सासूबाई अगदी 2 मिनिटांमध्ये बोटुळ्याचा भात बनवतात. परंतु त्या भाताची एक खोड असते. शिजतो लवकर परंतु थंड होत नाही, गार होत नाही. सासूबाई विचार करतात की हा भात शिजलाय खरा, परंतु थंड कसा होणार? म्हणून सासूबाई विचार करतात आता सुनबाई येतील, आपण हा भात घेऊन मागच्या रूम मध्ये गेलं पाहिजे. सासूबाई तो भात घेतात, मागच्या रूम मध्ये जातात. फॅन चालू करतात पण लाईट गेलेली असते. मग फूक करतात परंतु तोंडात जात नसल्यामुळे हवाही बाहेर येत नाही. एवढाच बाहेरून आवाज येतो की सासूबाई, अहो आत्याबाई. सासूबाई आवाज देत नाही, कारण सासूबाईंना वाटतं आपण जर आवाज दिला तर सुनबाईंना कळेल की आपण हा भात चोरून खात आहोत. एवढाच बाहेर सुनबाईंच्या मनात लगेच प्रश्न, सासूबाई काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेलाच वाटतं, आवाज काही येत नाही. सुनबाई येतात, किचन मध्ये जातात, इकडे तिकडे बघतात. त्यांचं लक्ष अचानक चुलीवर
सुनबाई तो दुधाचा ग्लास घेतात, मागच्या रूम मध्ये जातात. तिथे गेल्यावर सुन ही सासूकडे पाहते आणि सासू ही सुनेकडे पाहते. आता सासूबाई म्हणते, सुनबाई इकडे कुठे? सुनबाई थोडी हुशारच होती, आजकालच्या सुना थोड्या चाप्टरच आहेत मला. सुनबाई म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही हा भात कोरडा कसा खाणार, म्हणून तुमच्यासाठी दूध घेऊन आले. विठ्ठल माझा दृष्टांत संपला. सांगायचा भाव एवढाच आहे की अशा प्रकारे संसारामध्ये विश्वास नसेल तर चालणार नाही, तिथे अधोगतीच आहे. आता परमार्थामध्ये विश्वास कसा महत्वाचा आहे तर शबरीने जर आज गुरूंच्या शब्दांवरती विश्वास ठेवला नसता तर तिला श्रीराम प्रभू भेटण्याकरिता आलेच नसते. शबरीचं लग्न ठरतं, शबर नगरी आनंदित असते, शबर राजा आनंदित असतो. शबरी हळदीचं मोहरलेलं अंग घेऊन घराबाहेर येते. समोर बघते तर तिच्या डोळ्यासमोर हजारो करोडो पशुपक्षी कोंडलेले असतात. ती तिच्या आईला विचारते, आई अगं एवढे पशुपक्षी कशासाठी ग? त्यावेळेस तिची आई म्हणते, बाळा उद्या तुझं लग्न नाही का? तुझ्या लग्नासाठी जे काही पाहुणे मंडळी येणार आहेत त्या पाहुण्यांना या पशुपक्ष्यांचं मांस शिजवून खाऊ घालायचं आहे. त्यावेळेस शबरीच्या डोळ्यातून अश्रू आले मला. शबरी म्हणते, आई अगं दुसरं काही बनवलं तर चालणार नाही का? नाही ही आपली परंपराच आहे. नाविलाज म्हणून शबरी रात्रीच घर सोडून वनामध्ये निघून जाते. तिथे गेल्यावर मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन राहते. इकडे शबरीचे शोधाशोध चालू होते, परंतु शबरी काही सापडत नाही. सगळे आपापल्या घरी निघून जातात. शबरी वनामध्ये राहते. तिथे जाऊन मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ राहते. दररोज सकाळी 4 वाजता उठते. मातंग ऋषींच्या आश्रमापासून ते पंपो सरोवरापर्यंत रस्ता साफ करत असते. मातंग ऋषींना दररोज प्रश्न पडायचा की हा रस्ता कोण साफ करत असेल, हा रस्ता कोण साफ करत असेल. एके दिवशी शबरीला उठायला थोडा उशीर झाला. ती रोजच्या प्रमाणे आपला रस्ता साफ करत असते. झाडं आडलं रस्ता साफ करत होती. त्यावेळेस मातंग ऋषींनी तिला बघितलं आणि आवाज दिला की बाळा तुझं नाव काय? त्यावेळेस शबरी म्हणते की मी भिल्ल जातीची, मी शबरी आहे, मी भिल्ल जातीची आहे. मातंग ऋषी म्हणतात की तू हा रस्ता दररोज का साफ करतेस? त्यावेळेस शबरी म्हणते की मनात फक्त एकच इच्छा आहे की संत सेवा घडावी. मातंग ऋषी म्हणतात की बाळा तू एवढ्या मनाभावातून एवढ्या प्रेमाने हा रस्ता साफ करतेस ना, तुला याच रस्त्याने श्रीराम प्रभू भेटण्याकरिता येतील. आज मेरे राम पावन होगा. ती वाट पाहते आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील. मला तिचा तो गुरूंच्या शब्दांवरचा विश्वास कारणीभूत होतो आणि तिला श्रीराम प्रभू भेटण्याकरिता येतात. ती त्यांना बसण्याकरिता आसन देते. वनातून आणलेले बोर आधी स्वतः चाखून पाहते. गोड गोड बोर श्रीराम प्रभूंना देते व आंबट बोर फेकून देते. माझा दृष्टांत संपला. सांगायचा भाव फक्त एवढाच आहे की शबरीने जर आज गुरूंच्या शब्दांवरती विश्वास ठेवला
असता तर तिला श्रीराम प्रभू भेटण्याकरिता आलेच नसते, हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संताची पायी आता एक असा गृहस्थाने तुकोबारायांना प्रश्न केला की का हो महाराज, कुणी कुणी संतांच्या पायावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. आता जर पहिलं उदाहरण पाहायचं झालं तर वाल्ह्या कोळ्याचं पाहता येईल. अहो, दररोज चोरी करणारा वाल्ह्या कोळी, लोकांना लुटणारा वाल्हा कोळी एकदा त्याच्या पूर्वजन्माच्या संचिताने नारदजी जंगलामध्ये भजन करत चालले होते. रघुपती राघव Bye.
रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. भजनाचा आवाज ऐकल्यावर वल्हाकोळी आवाजाच्या दिशेने धावतो आणि नारदजींना अडवून म्हणतो की अरे संन्यासा, तुझ्याकडे जे काही धन असेल ते मला देऊन टाक, नाहीतर लगेच मरायला तयार हो. त्यावेळेस नारदजी म्हणतात की माझ्याकडे संसारातून आश्वान धन नाहीये, माझ्याकडे राम नावाचं धन आहे, कृष्ण नावाचं धन आहे, आणि ते जर तुला पाहिजे असेल तर ते मी रात्रंदिवस वाटत असतो. राम नाम के हिरे मोती, नाम के हिरे मोती, विसराऊ गली गली, लेलो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली. राम राम त्यावेळेस नारदजी म्हणतात माझ्याकडे संसाराचं नाशवान धन नाहीये, माझ्याकडे राम नावाचं धन आहे, कृष्ण नावाचं धन आहे, आणि ते जर तुला पाहिजे असेल तर ते मी रात्रंदिवस वाटत असतो. त्यावेळेस वल्हाकोळी म्हणतो की हे जे 7 रांजण दिसत आहेत ना ते मोहरी एवढ्या खड्यांनी भरलेले आहेत, आणि तुला जर त्यातला एक खडा बनायचा असेल तर लवकर मरायला तयार हो. लवकर तुला जर त्यातला खडा बनायचा नसेल तर मला तुझ्याकडे जे काही धन असेल ते देऊन टाक. त्यावेळेस नारदजी म्हणाले की तू एवढा पाप कुणासाठी करतोस? तेव्हा तो म्हटला आई वडिलांसाठी, बायको पोरांसाठी. नारदजी म्हणाले की तुझ्या या पापामध्ये वाटेकरी होतील का? हो नक्कीच. नारदजी म्हटले जा मग त्यांना बोलून आण, आणि तुला जर वाटत असेल मी पळून जाईल तर मला या झाडाला बांधून ठेव. तो नारदजींना त्या झाडाला बांधून ठेवतो आणि आई वडिलांकडे जातो आणि म्हणतो की आई बाबा हो, आजपर्यंत मी तुमच्यासाठी एवढं पाप केलंय, तुम्ही माझ्या या पापामध्ये वाटेकरी होताल का? त्यावेळेस त्याचे आई वडील म्हणतात की बाळा, अरे आम्हीच तुला जन्म दिलाय, आता आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. आम्हाला पापाने सांभाळ की पुण्याने सांभाळ याच्याशी आमचा काही संबंध नाही. तो बायकोकडे जातो आणि म्हणतो अगं तू तर माझी अर्धांगिनी आहेस ना, तू तरी माझ्या पापामध्ये वाटेकरी होशील. त्यावेळेस बायको म्हणते हो, लग्न करून माझ्या आई वडिलांनी मला तुमच्या हातामध्ये दिलेले, आता पापाने सांभाळा की पुण्याने सांभाळा याच्याशी माझा काही संबंध नाही. तो आपल्या मुलांकडे जातो आणि म्हणतो की बाळांनो, अरे आजपर्यंत तुमच्यासाठी एवढं पाप केले, तुम्ही माझ्या या पापामध्ये वाटेकरी होताल का? त्यावेळेस त्याची मुलं म्हणतात की हो बाबा, आम्हाला जन्म तुम्हीच दिलाय, मग आता आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची. मग ते पापाने सांभाळा की पुण्याने सांभाळा याच्याशी आमचा काही संबंध नाही. त्यावेळेस तो बाहेर येतो, थोडासा विचार करतो, धावतच जातो जंगलामध्ये आणि नारदजींचे चरण पकडतो. अहो डाकू असलेला वल्हाकोळी आज राम भक्त बनला, त्याने राम जन्माला येण्या अगोदर रामायण लिहून ठेवले. तर संतांच्या पायावरती विश्वासच ना, कसा काय ते आपण नंतर पाहू. आधी थोडंसं भजन करा. विठ्ठला विठ्ठल. रावणाची बायको मंदोदरी हिने स्वप्नामध्ये घटना पाहिली आणि खडबडून जागी झाली
म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर लोकांना कळत नाही की दास्यत्व कुणाचं करावं, दास्यत्व कुणाचं करावं लोकांना कळत नाही. कुणी संसारातील लोकांचा दास होतो, कुणी पत्नीचा दास होतो, कुणी पत्नीचा दास होतो. अहो, परंतु त्यांनी तुम्हाला किंमत तर दिली पाहिजे. तुम्हाला समजण्यासाठी एक दृष्टांत सांगते. मुंबईत राहणारं एक नवीन जोडपं होतं महाराज. मुंबईत राहणारं एक नवीन जोडपं होतं. नवरा दररोज सकाळी 4 वाजता उठायचा, 3 पातेले गरम पाणी करायचा, 2 पत्नीला द्यायचा व 1 स्वतः घ्यायचा. 3 कप चहा करायचा, 2 पत्नीला द्यायचा, 1 स्वतः घ्यायचा. 3 प्लेट नाश्ता करायचा, 2 पत्नीला द्यायचा, 1 स्वतः घ्यायचा. एक वेळेस एके दिवशी नवरा 4 ला उठतो म्हणून त्या दिवशी बायको 3 लाच उठते. 3 पातेले गरम पाणी करते, 2 पतीला देते, 1 स्वतः घेते. 3 कप चहा करते, 2 पतीला देते, 1 स्वतः घेते. 3 प्लेट नाश्ता करते, 2 पतीला देते, 1 स्वतः घेते. त्यावेळेस पतीच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडून काही चूक झाली का? तो विचारत राहतो, अगं सांग ना, माझ्याकडून काही चूक झाली का? चुकलं असेल तर माफ कर, सांग ना काही चूक झाली का? ती बिचारी शांत असते बरं का, परंतु ती भाजी चिरायला घेते. याचं चालूच, अगं सांग ना काही चुकलं का? आज मला काहीच का करू देत नाहीस? मला आज स्वयंपाकासाठी उठवलं का नाही? त्यावेळेस ती म्हणते, ऐका, तुम्हाला ऐकायचंयच ना? अहो, आज बैल पोळा नाही का, तेव्हाच तुम्हाला आराम. हा झाला का पत्नीचा दास? अहो, ज्याचं दास्यत्व करावं त्याने ते पात्कारलं तर पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? परंतु या संसारातील लोकांना कळतच नाही की दास्यत्व कुणाचं करावं. हेच मला भंगाच्या दुसऱ्या चरणात. आई वडिलांना वाटतं की पैसा कमवणं, फॅक्टरी मिळवणं, बंगला बांधणं यातच खरं हित आहे. परंतु खरं हित हे नसून तर खरं हित हे भगवंताचं नामचिंतन करण्यात आहे. खरं हित हे देवाचं भजन करण्यात आहे. हित ते करावे देवाचे भजन. खरं हित हे देवाचं नामचिंतन करण्यात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन. आपल्या कीर्तनाची वेळ 6 ते 8 होती का? 6 ते 8 होती. यांना भुका लागल्या तर चेहरे पडलेले दिसते सर्वांचे. अहो, कीर्तनात आल्याच्या नंतर टाळी वाजवली पाहिजे, भजन केलं पाहिजे. आपल्या गप्पा संपत नाहीत. कुठल्या गप्पा जाऊ द्या, कुठंतरी मारणार गप्पा. त्यांना वाटत असं मैत्रिणी कीर्तनाच्या निमित्तानं तरी एकत्र होतो. तर कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर टाळी वाजवली पाहिजे. खरं हित हे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. जास्त वेळ नाही, बस 10-15 मिनिट आपण सेवा करू. खरं हित हे भगवंताचं नामचिंतन करण्यात आहे. असाच एक भागवतामध्ये सुंदर प्रसंग सांगितलेला आहे. ज्यावेळेस अजामिळ डाकू दृष्ट प्रवृत्तीने वागू लागला त्यावेळेस काही साधू मंडळी त्यांच्या गावामध्ये भजन करत चालले होते. नारायण नारायण श्रीमन नारायण.
चौकामध्ये बसलेले काही टवाळखोरी होते. त्या टवाळखोऱ्यांनी त्या साधू मंडळींची चेष्टा करायची ठरवलं. आता ते साधू मंडळी त्या गावामध्ये नवीन होते. त्यांनी विचारलं की हो, तुमच्या गावामध्ये कोणी साधू राहतात का? तुम्ही साधू संत राहतात का? आता ते टवाळखोरी होते. त्यांनी तर अगोदरच ठरवलं की त्यांची चेष्टा करायची. ते म्हणतात की हो, आमच्या गावामध्ये फार मोठे साधू राहतात आणि त्या साधूंचं नाव आहे की अजामिळ. कुठे म्हटले त्यांचं घर? त्यांनी सांगितलं या बाजूने जायचं, इकडे करायचं, सरळ डाव्या साईडला येईल ते त्यांचं घर. ते गेले, आवाज दिला की भिक्षामध्ये ही आतून आवाज आला की तुम्ही चुकीच्या घरी आलेला आहात, हे अजामिळ डाकूचं घर आहे. त्यावेळेस त्या साधू मंडळीच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. ते म्हटले की तुम्ही शिदा सामुग्री द्या, आम्ही शिजवून खाऊ. ते शिदा घेतात, शिदा शिजवतात, देवाला नैवेद्य दाखवतात व सदैव ग्रहण करतात आणि रात्रभर त्या अजामिळाच्या दारासमोर भजन करतात. आता अजामिळ डाकू कोण होता? चोर होता. आता चोरी करून चोर किती वाजता वापस येतो? तुम्ही म्हणाल ताई चोरी का आम्ही करतो का म्हणून आम्हाला विचारता चोरी करायची वेळ काय? चोरी मी पण करत नाही बरं का, पण चोरी करून येण्याची वेळ ही 4 वाजता असते. तो चोर पहाटे 4 वाजता घरी येतो. समोर बघतो तर आपल्या दारापुढे साधू मंडळी. टाळ पकवास बघितल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तो जोरात ओरडतो की उचला टाळ आणि निघा इथून. त्यावेळेस ते साधू मंडळी म्हणतात की हो, रात्रभर आम्ही तुमच्या दारासमोर भजन केलं, याची आम्हाला दक्षिणा तरी द्या. त्यावेळेस तो म्हटला की आतापर्यंत तुम्हाला जिवंत ठेवलं, हीच तुमची दक्षिणा समजा आणि निघा इथून. त्यावेळेस ते साधू मंडळी म्हटले की हो, दक्षिणा म्हणून आम्ही पैसे वगैरे मागत नाही, तर तुझी होणारी पत्नी, तुझी पत्नी जी गरोदर आहे ना, तिच्या होणाऱ्या बाळाचं नाव तू नारायण ठेव. तो म्हटला नाही ठेवणार नारायण नाव, काय करणार? त्यावेळेस आतून आवाज येतो की हो, ठेवा ना नारायण नाव, काय अडचण आहे? आतून आवाज आल्याच्या नंतर तो नारायण नाव ठेवतो. आता तरी निघायतून ठेवतो नारायण नाव. त्यावेळेस तो आपल्या होणाऱ्या झालेल्या बाळाचं नाव नारायण ठेवतो आणि मग त्याचा सारखा जप चालू असायचा. नारायण जेवलास का? नारायण एकुलता एक होता, त्यामुळे सारखा नारायण जेवलास का, नारायण झोपलास का, नारायण खेळलास का, नारायण उठलास का, सारखं नारायण नारायण. मग त्याचा नारायण नावाचा जप झाला. त्यावेळेस अजामिळाची अधोगती निश्चित झाली आणि अजामिळ डाकू हा जोरात ओरडला, नारायणा वाचव रे. त्यावेळेस नारायण भगवंताचे दूत हे त्याचे रक्षण करण्यासाठी आले. हेच महाराज अभंगाच्या जे हा गोपाळ कृपा करी विठोबा. सर्व मुलींनी जे रांगोळी काढली
तेव्हा तेव्हा त्यांच्या पात्रावरती राहिलेले शीतप्रसादे मी ही ग्रहण करेल व त्यांची अमृत वचने कधीही मोडणार नाही. हेच मला दबंगाच्या दुसऱ्या चरणात. Rana
एकदा गायनाचार्यासाठी आणि मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की म्हणून माझा संतांच्या पायावरती विश्वास आहे आणि सर्व भावी मी त्यांचा दास आहे, कारण त्यांच्या शीतप्रसादामध्ये व अमृत वचनांमध्येच माझं खरं कल्याण आहे, खरं हित आहे. आणि साधू संत हे हितच करतात, अहित करत नाहीत. हेच महाराज अभंगाच्या तुका म्हणे शेष देवीन आवडी, तुका म्हणे शेष देवीन आवडी, म्हणे शेष देवीन आवडी, तुका म्हणे शेष देवीन आवडी, तुका म्हणे शेष देवीन आवडी, तुका म्हणे शेष देवीन आवडी, शेष देवीन आवडी, तुका म्हणे शेष देवीन आवडी. वचन नमोरी बोली देते, वचन नमोरी बोली देते, हित गरीबी सक त्याची माझे हित गरीबी सक वचन नमोरी बोली देते, त्याची माझे हित गरीबी सक त्याची माझे हित गरीबी सक गरीबी सक गरीबी सक. साधू संत हे हितच करत असतात. आता आपली सेवा संपलेली आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी व तसेच समस्त ग्रामस्थ मंडळींच्या चरणी, गणपती बाप्पाचे जे आयोजक मित्रमंडळ आहेत त्यांच्या चरणी, त्यांच्या सर्वांच्या चरणी, तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करते. व माझ्या कीर्तनामध्ये ज्यांनी मला पकवानाला साथ दिली, पेटीला साथ दिली, मला नावं काही माहित नाहीत परंतु सांगते, गायनाला साथ दिली. अचानक एकजूट सार्वजनिक गणेश उत्सव तरुण मंडळ बोपगाव या मंडळाची स्थापना 25 वर्ष झाली आहे. येथे रोज सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दररोज सुंदर असे आनंदात होते. मला मंडळाने आमंत्रित केले त्याबद्दल मी मंडळाचे आभारी आहे. रामकृष्ण हरी. माझ्या कीर्तनामध्ये चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, गंधर्वासारखे गाणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे सर्व श्रोते मंडळी उपस्थित राहिले त्यांचे मी कोटी कोटी आभार मानते व त्यांच्या चरणी सेवा समर्पित करते. तसेच ज्यांच्याकडे मी ज्ञानाचे खडे वेचत आहे तसे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण भागवताचार्य मनमोहनजी महाराज गिरी व तसेच हरिभक्तपरायण गायनाचार्य, रामायणाचार्य, संगीत विशारद किशोरीताई गिरी यांच्या चरणी समर्पित करते व सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल. समाधान
आता उठावे श्रीमदायेत नाही नारायणा तुका म्हणे नाही नारायणा आधी पुरले नवस धन्य काळ हा दिवस सकळा पुण्यवंतले नवस धन्य काळ हा दिवस आधी पुरले नवस Thank you.